अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधेयक क्रमांक 48 माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री मामा यांनी हे अतिशय चांगलं बिल आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती आहे तर आपल्याला ज्यावेळेस अतिवृष्टी होईल, दुष्काळ पडेल, त्याच्यानंतर गारपीट झाली, वेगवेगळ्या प्रकारचे आपण शेतकऱ्यांना अनुदान देऊ, ती दिलीच पाहिजेत। अध्यक्ष महोदय, शेतकरी हा एकच वर्ग असा आहे की जो स्वतः 3 महिन्याच्या नंतर माझ्या हातामध्ये काय पडणार आहे, जो ऊस लागवड करतो तो 12 महिन्याच्या नंतर किती माझं टनेज येणार आहे ते माहीत नसताना सुद्धा पीक करतो, 8 महिन्याचं पीक करतो। अध्यक्ष महोदय, परंतु ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस अशी काही अनुदानं येतात, ते येत असताना एक 25% 30% वर्ग असा आहे की ज्याच्याकडे जमीनच नाहीये, त्याला 7/12च नाही। मग तो 7/12 नसणारा वर्ग आजपर्यंत चर्चा करत बसायचा अध्यक्ष महोदय, अरे हे सगळं 7/12वाल्यांनाच आहे, आम्हाला का नाही। आणि मुळात तो जो वर्ग आहे तो कोण्या एका जातीपातीचा धर्माचा नाहीये, सगळ्या जातीपातीचे धर्माचे लोक असे आहेत। ग्रामीण भागामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांच्या नावावरती 7/12 नाही, परंतु काही तिरमली समाजासारखी माणसं, गोपाळ समाजासारखी माणसं ज्यांच्याकडे 1 गुंठा सुद्धा जमीन नाही अध्यक्ष महोदय, 2-2 लाखाच्या म्हशी आणून सांभाळून त्या विक्री करण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करतात। ज्यांच्याकडे शेती आहे त्या तिथं हिडीस फिडीस जरी बोललं तर त्याच्या बांधावरती जाऊन गवत काढून आणणे, डोक्यावरती ओझं आणणे आणि ती जनावरं जगवणे, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावरती कामं करतात। अध्यक्ष महोदय, ऊसतोड कामगार वर्ग सुद्धा असाच आहे। बराचसा वर्ग SC STचा असेल, त्याच्याकडे काहीच नाहीये, परंतु तो दुसऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी काम करतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करेल की किमान त्या शेतमजुराला, त्या गरिबाला निश्चितपणे एक शेतकऱ्याचं किमान सर्टिफिकेट जरी मिळालं। आता उद्या काय द्यायचंय काय नाही, आता जयंत पाटील साहेबांसारखे माणसं नाही आहेत सभागृहामध्ये, ते भाषण करून उरकून निघून गेले, परंतु बोगस वगैरे असा जो शब्द वापरला अध्यक्ष महोदय, फार चुकीचा वापरला अध्यक्ष महोदय। बोगस हा शब्द किमान महिलांच्या बाबतीमध्ये किंवा या कायद्याच्या बाबतीमध्ये काढला नाही पाहिजे। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, आज काही दिलंय नाही दिलंय, परंतु किमान सन्मानाचा तरी एक मार्ग या ठिकाणावरून, ज्याला कोणीच वाली नाही त्याला वाली होण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे अध्यक्ष महोदय। आणि जो वर्ग आजपर्यंत मिळालेल्या अनुदानापासून, मिळालेल्या सन्मानापासून वंचित राहत होता, जो वंचित घटक आहे, त्या वंचित घटकाला या ठिकाणी मान मिळण्याचा एक मार्ग या बिलाच्या माध्यमातून सुरू झाला आहे। अध्यक्ष महोदय, कुक्कुटपालनामध्ये अनेक लोक आहेत, दुधाच्या व्यवसायात अनेक लोक आहेत, दुसऱ्याच्या शेतातून चारा विकत आणून स्वतः व्यवसाय करणारे लोक आहेत। आणि आता मोर घासाची, हार्वेस्टरची, बेलिंग मशीनची अशा प्रकारची उपलब्धी झाल्यामुळे अध्यक्ष महोदय, हे व्यवसाय करायला शेतीच असली पाहिजे असं काही बंधन त्या ठिकाणी आता राहिलेलं नाही। म्हणून जे लोक या व्यवसायात आहेत त्या लोकांना निश्चितपणे याच्यातनं सन्मान मिळेल। शेड्यूल ट्राईबचे लोक आहेत अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडे फक्त वन खात्याच्या काही अतिक्रमित केलेल्या जमिनी आहेत, मग त्या शेड्यूल ट्राईबच्या आमच्या माणसाला जर त्या ठिकाणी सर्टिफिकेट भेटत असेल, SCच्या माणसाला सर्टिफिकेट भेटत असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये आनंदच मिळाला पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, आता मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी झाली,
चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक झाली, कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक झाली. या समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये काही निश्चितपणे शिफारशी येतील. त्या शिफारशी म्हणजे ॲक्सेप्ट झाल्याच्या नंतर या दीन दलित दुबळ्या गरीब माणसाला जर न्याय मिळायला सुरुवात झाली तर मला वाटतं कोणाच्याही आपल्या पोटात दुखण्याची काही आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, एकल महिलांच्या बाबतीत सुद्धा याच्यामध्ये विचार केलेला काय अध्यक्ष महोदय? एकल महिलांची संख्या महाराष्ट्रामध्ये कोविडच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती वाढली अध्यक्ष महोदय. घरोघरी मातीच्या चुली आहेत अध्यक्ष महोदय. एखादी भाऊजाई आपली जर विधवा झाली, कुटुंबातला भाऊ गेला, तर त्या विधवा भगिनीकडे कोणी बघतं का अध्यक्ष महोदय? शेवटी तिला तिचाच लढा लढावा लागतो. त्या कुटुंबातल्या लोकांना 10 वर्ष संसार जरी त्या माऊलीने केलेला असला, तिला मूलबाळ जरी असलं तरी प्रॉपर्टीतला हिस्सा सुद्धा द्यायचा नाही. इतकी विचित्र